नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरोचित वीर सेवा दलतर्फे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. 30 वर्षांची सामाजिक परंपरेची जोपासना. कोरोचीतील वीर सेवा दल शाखेच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 3 दशकापासून सामाजिक सलोखा आणि सेवावृत्ती जोपासणाऱ्या या संघटनेने यावर्षीही आपला समाजसेवेचा वारसा यशस्वीपणे पुढे चालवला. वीर सेवा दल ही जैन समाजातील धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यासाठी ओळखली जाणारी अग्रगण्य संघटना आहे. कोरोची परिसरात गेल्या 25 ते 30 वर्षापासून ही संघटना आरोग्य क्षेत्रात मोठे कार्य करत आहे. केवळ रक्तदानच नव्हे तर मोफत आरोग्य तपासणी, डोळे तपासणी यासारख्या उपक्रमातून गावातील गोरगरीब आणि गरजू ग्रामस्थांना नेहमीच आधार दिला जातो. या शिबिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ सदस्यांनी सुरू केलेला हा सेवा यज्ञाचा वारसा आता तरुण पिढीने दुसरी पिढी अत्यंत सक्षमपणे आपल्या खांद्यावर घेतला आहे. तरुणाच्या सक्रिय सहभागामुळे समाजसेवेची परंपरा अधिक विस्तारत असल्याचे चित्र कोरोचीमध्ये पाहायला मिळाले. सकाळपासूनच शिबिराच्या ठिकाणी रक्तदात्यांनी गर्दी केली होती. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशाप्रती आपले कर्तव्य म्हणून अनेक तरुणांनी प्रथमच रक्तदान केले. संकलित झालेले रक्त गरजू रुग्णांच्या उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे कोरोची परिसरात वीर सेवा दलाच्या सामाजिक सलोख्याच्या भूमिकेचे आणि कार्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.